जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक पहिला स्तवन नाम समास सातवा कवीश्वर स्तवन नाम श्रीराम समर्थ. आता वंदू कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ना तरी हे परमेश्वर वेदावतारी की हे सरस्वतीचे निजस्थान की हे नाना काळांचे जीवन नाना शब्दांचे भुवन यथार्थ होय की हे पुरुषार्थाचे वैभव की हे जगदीश्वराचे महत्व नाना लागवे सत्कीर्ती स्तव निर्माण कवी की हे शब्दरत्नांचे सागर की हे मुक्तांचे मुक्त सरोवर नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले अध्यात्म ग्रंथाची खाणी की हे बोलके चिंतामणी नाना कामधेनूची दुभागणी वोळली श्रोतयांसी की हे कल्पनेचे कल्पतरू की हे मोक्षाचे मुख्य पडिभरू नाना सायुज्यतेचे विस्तारू विस्तारले की हा परलोकीचा निज स्वार्थू की हा योगियांचा गुप्त पंथू नाना ज्ञानियाचा परमार्थू रूपासी आला की हे निरंजनांची खून की हे निर्गुणांची ओळखन माया विलक्षणाचे लक्षण ते हे कवी की हा श्रुतीचा भावगर्भ की हा परमेश्वराचा लभ्य लाभ ना तरी होय सुलभ निजबोध कवी रूपे कवी मुमुक्षांचे अंजन कवी साधकाचे साधन कवी सिद्धाचे समाधान निश्चयात्मक कवी स्वधर्माचा आश्रयो कवी मनाचा मनोजयो कवी धार्मिकाचा विनयो विनय करता कवी वैराग्याचे रक्षण कवी भक्तांचे भूषण नाना स्वधर्म रक्षण ते हे कवी कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती कवी ध्यानस्थांची ध्यानमूर्ती कवी उपासकांची वाडो कीर्ती विस्तारली नाना साधनांचे मूळ कवी नाना प्रयत्नांचे फळ नाना कार्यसिद्धी केवळ कवीचेनी प्रसादे आधी कवीचा वागविलास तरी मग श्रवणी तुंबळे रस कवीचेनी मतिप्रकाश कवित्वास होय कवी व्युत्पन्नांची योग्यता कवी समर्थवंतांची सत्ता कवी विचक्षणांची कुशलता नाना प्रकारे कवी कवित्वाचा प्रबद्ध कवी नाना घटी वृद्धा छंद कवी गद्यपद्य भेदाभेद पाद प्रसाद करता कवी सृष्टीचा अलंकार कवी लक्ष्मीचा शृंगार सकळ सिद्धींचा निर्धार ते हे कवी कवी सभेचे मंडन कवी भाग्याचे भूषण नाना सुखांचे रक्षण ते हे कवी कवी देवाचे रूप करते कवी ऋषीचे महत्व वर्णिते नाना शास्त्रांचे सामर्थ्य ते कवी वाखाणती नसता कवीचा व्यापार तरी कैचा असता जगदोद्धार मनोनी कवी हे आधार सकळ सृष्टीसी नाना विद्या ज्ञातृत्व काही कवीश्वर विन तो नाही कवी पासून सर्वई सर्वज्ञता मागा वाल्मिक व्यासाधिक झाले कवीश्वर अनेक तयापासून विवेक सकळ जनांसी पूर्वी काव्य होते केली तरीच व्याप्तुती प्राप्त झाली तेने पंडिता अंगी बांधली परमयोग्यता ऐसा पूर्वी थोर थोर झाले कवीश्वर अपार आता आहेत पुढे होणार नमन त्यांसी नाना चातुर्यांच्या मूर्ती की हे साक्षात बृहस्पती वेद श्रुती बोलो म्हणती ज्याच्या मुखे परोपकारा कारणे नाना निश्चय अनुवादने सेखी बोलले पूर्णपणे संशयातीत की हे अमृतांचे मेघ ओळले की हे नवरसांचे वोग लोटले नाना सुखांचे उचंबळले सरोवर हे की हे विवेकनिधींची भंडारे प्रगट झाली मनुष्याकारे नाना वस्तूंची विचारे कोंदाटले हे की हे आदिशक्तीचे ठेवणे नाना पदार्थ आणि उणे लादले पूर्व संचिताच्या गुणे विश्वजनांसी की हे सुखांची तरुवे लोटली अक्ष आनंदे उतटली विश्वजनांस उपेगा आली नाना प्रयोगा कारणे की हे निरंजनांची संपत्ती की हे विराटांची योगस्थिती ना तरी भक्तांची फळश्रुती फळास आली की हा ईश्वराचा
पाहता गगनाहून वाड ब्रह्मांड रचनेहून जाड कवी प्राबद्ध रचना आता असो हा विचार जगास आधार कवीश्वर त्यासी माझा नमस्कार साष्टांग भावे इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कवीश्वर स्तवन नाम समास सातवा जय जय रघुवीर समर्थ